मित्र हो, आज मी आपल्याला अशी एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे एक आग विझवणारी चिमणी. मित्रांनो, एकदा काय होतं, एका जंगलामध्ये भीषण अशी आग लागती. खूप प्रचंड प्रमाणात आग लागती, वणवा पेटतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले सगळे त्या जंगलातील प्राणी पक्षी छोटे मोठे सगळे प्राणी सैरावैरा होऊन पळायला लागतात आणि सगळे जंगलाच्या बाहेर पळायला लागतात. त्या ठिकाणी मित्रांनो, एक छोटीशी चिमणी ती काय एक काम करत असते. ती आपल्या चोचीमध्ये एक एक थेंब आणून पाण्याचा ती आग विझवण्याचं काम करत असते. आणि तिथून जाणारा एक हत्ती त्या ठिकाणाहून जात असतो आणि हत्ती तिला हटकतो आणि विचारतो, अगं चिमणी, तू हे काय करतेस? तुझ्या एवढीशा थेंबाने, एवढीशा एक चोचीमधल्या थेंबाने ती आग विझणार आहे का? तर ती चिमणी त्याला म्हणते, त्या हत्तीला म्हणते, हत्ती दादा, मला माहिती आहे की माझ्या एका थेंबाने ते आग विझणार नाहीये, पण एक निश्चित राहील की ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, या जंगलाचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस त्या इतिहासामध्ये नक्की, त्या इतिहासामध्ये जंगलातून पळून जाणाऱ्यांचा नव्हे किंवा त्या ठिकाणी बघणाऱ्यांचा, तो जंगल पेटताना बघणाऱ्यांचा नव्हे, तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव कुठंतरी नक्की राहील.